निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात सुरू आहे. प्रचार सभा, रॅली, भाषण या सगळ्यांतून आरोप प्रत्यारोप होत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात आहे, तर इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना देशात आहे. 4 जूनला निकालाच्या दिवशी जनता कोणाच्या बाजूने आहे ते स्पष्ट होणार आहे. लोकसभेचं वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही याच वर्षी होणार आहेत. महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील का, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत देश पातळीवर मोदींचा विजय होईल, महाराष्ट्रात महायुतीचे आमदार निवडून येतील हे राजकीय सत्य आहे, जे कुणीही नाकारू शकत नाही. अजित पवारांनी अत्यंत ताकदीने शरद पवारांच्या विरोधात जाऊन लढले आहेत. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार जिंकल्या तर आश्चर्य वाटून घेण्याचं मुळीच कारण नाही. लोकसभा निवडणूकच नाही तर विधानसभा निवडणूक होईपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील. विधानसभा निवडणूकही आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर काय करायचं याचा निर्णय आमचा पक्ष करेल. वापर आणि फेका हे आमचं धोरण नाही. आमची महायुती आहे आणि महायुतीत विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. ती निवडणूकही आम्ही त्यांच्याच नेतृत्वात लढू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.